नाशिक मधील आरटीओ परिसरात गेल्या 10 दिवसापूर्वी 1.5 वर्षाचा मुलगा खेळता खेळता 5व्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली। त्याला उपचारासाठी नाशिक मधील निमाणी परिसरात असलेल्या आयुष बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तब्बल 10 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या रियांश याला पुन्हा नव्याने जीवदान मिळाले आहे। योग्य उपचार आणि बाळाने उपचाराला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रियांशला वाचवण्यास डॉक्टर यशस्वी झाले आहेत। याबाबतचे डॉक्टर संदीप पाटील यांनी अधिक माहिती एनसीएन न्यूजशी बोलताना दिली। नमस्कार, मी डॉक्टर संदीप पाटील। साधारणतः हे जे बाळ आहे ते 10 दिवसापूर्वी 2 तारखेला 5व्या मजल्यावरून खेळताना पडलं होतं आणि ते आपल्या आयुष हॉस्पिटल येथे नातेवाईकांनी त्वरित आणल्यानंतर बाळाची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती। त्याच्या सर्व अंगातून, स्पेसिफिकली फेस मधून किंवा नाकातून, तोंडातून, डोक्यातून आणि इतर भागातून सर्वत्र रक्तस्राव होत होता आणि सर्वात आधी आमच्यासमोरचे चॅलेंज होतं ते बाळाचा रक्तस्राव थांबवणे आणि त्याला स्टॅबिलाइज करणे हे होते। तर आमची जी इंटेन्सिव्ह टीम आहे त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि त्याचा रक्तस्राव थांबवला। त्याला साधारणतः 2 रक्ताचे बॅग दिले आणि बाळाला स्टॅबिलाइज केल्यानंतर आम्ही बाळाचे बाकीचे रिपोर्ट्स वगैरे केले। तर रिपोर्ट्स मध्ये आढळलं की त्याच्या डोक्याला फ्रॅक्चर आहे, त्याचे जे तोंडाचे किंवा जबड्याचे बोन आहे ते त्यांनाच साधारणतः 3 ते 4 फ्रॅक्चर होते। त्याचे दात वगैरे बरेच पडून गेले होते आणि एक मेजर इंजुरी चेहऱ्याला आणि डोक्याला झाली होती। त्याच्यानंतर बाकीच्या सर्व अवयवांना पण खूप इंजुरी होती। त्याचे दोघं पाय पूर्णपणे फ्रॅक्चर होता, गुडघा निसटून पडला होता आणि असे बऱ्यापैकी बाळ क्रिटिकल अवस्थेत आल्यानंतर आम्ही त्याला स्टॅबिलाइज केल्यानंतर आपल्या हॉस्पिटल मधले जे अस्थिरोग तज्ञ आणि ओरोफेशियल सर्जन, न्यूरोसर्जन आहे यांनी सर्व त्या बाळाचे ऑपरेशन केले। साधारणतः 5 ते 7 चाललेल्या एक गंभीर शस्त्रक्रियेनंतर बाळाचे जे काही फ्रॅक्चर्स वगैरे होते ते सगळे व्यवस्थित करण्यात आले आणि त्याच्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवस बाळ बऱ्याच क्रिटिकल कंडिशन मध्ये होते। यावेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये जे पिडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट आहेत त्यांनी अथक प्रयत्न करून बाळाला धोक्यातून बाहेर काढले आणि ह्या सर्व गोष्टी साधारणतः या सगळ्या आजारातून बाळाला बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं आणि बाळाची जी 10 ते 12 दिवसाची मृत्यूशी जी झुंज बाळ खेळत होता त्याच्यात तो यशस्वी झाला। बाळाच्या पालकांनी डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले। आरटीओ ऑफिस के पास जिसके मेरा बच्चा उस बिल्डिंग में खेलते खेलते 5वीं मंजिले से नीचे आया। उसके बाद मेरे बच्चे को काफी मार लगी थी। बच्चे का पैर में चोट आया था, उसके बाद मुंह में, और बच्चे को लाके अपना आयुष बाल रुग्णालय में लाके एडमिट किया। उसके बाद संदीप सर ने उसका ट्रीटमेंट किया जिसकी वजह से हमारा बच्चा अभी एकदम स्वस्थ और व्यवस्थित है। और मैं इस हॉस्पिटल के संदीप पाटिल सर का आभार प्रकट करता हूँ और उनके सभी जो भी स्टाफ है उनका सभी आभार प्रकट करता हूँ। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।